नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे। तर बघा, खरीप हंगाम 2025चा पीक विमा नेमका कधी येणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे। आता या संबंधी शासनाने एक कार्यक्रम जाहीर करून दिनांक 15 जानेवारी 2026 पासून पीक वितरणाला म्हणजे जे काय पीक विमा मंजूर असतील तर त्या वितरणाला सुरुवात होईल अशा प्रकारचं देखील सांगितलं होतं। केंद्रीय स्तरावर देखील माननीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील जर पीक विमा कंपन्यांनी जो काही शेतकरी असेल, जो काही पात्र शेतकरी असेल त्याला पीक विमा ठरलेल्या कालावधीत दिला पाहिजे अशा संदर्भात त्यांनी एक मोठा आदेश दिलेला होता। आणि अशा प्रकारचं जर एखादी कंपनी शेतकऱ्याला ठरलेल्या वेळेमध्ये नुकसान भरपाई आणि जो काही पीक विमा असेल तो जर दिला नाही तर त्याला 12% व्याज आकारणी केली जाईल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांनी वक्तव्य केलं होतं। आता याचा कंपन्यांना काही फरक पडेल अशा प्रकारचं वातावरण दिसत नाही, कारण 15 जानेवारी पासून सध्या तरी कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमा भेटलेला नाही। मग आता याच्यामध्ये पीक विम्यासंबंधी पीक विमा नेमका भेटणार का याच्यासाठी एक मोठी धोक्याची घंटा आलेली आहे। तर बघा, पीक विमा भेटण्यासाठी पीक कापणीचे प्रयोग करणं गरजेचं होतं आणि त्यासंबंधी बऱ्याच पिकांचे पीक कापणी प्रयोग हे गेलेले होते, परंतु कंपनीने काय केलं तर या पीक कापणी प्रयोगामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत। परिणामी काय झालं तर ते आक्षेप नोंदवल्यामुळे त्यासाठी स्थगिती आली किंवा त्याचं जिल्हा लेवलला जाणार, जिल्ह्याचं राज्य लेवलला जाणार आणि राज्याचं नंतर परत केंद्राकडे जाणार। तर याच्यामध्ये या प्रोसेसला बराच वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे कंपनी याच्यामध्ये खोडा घालणार का, तर अशा पद्धतीचं सध्या तरी वातावरण दिसून येत आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर कप अँड कॅपचं मॉडेल असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने जो काय पीक विमा मंजूर होत असतो तर 2024चं जे काय राज्याने काही निधी देणं बाकी असतं तर ते सुद्धा होल्डवर प्रकरण आहे। 2024चा अजून जो काही विमा आहे तो राज्य सरकारने त्यांना दिलेला नाही। तर याच्यामध्ये अशा प्रकारचं जे काही याच्यामध्ये त्रुटी आहे तर ती कंपनी याच्यासाठी काहीतरी खोडा घालू शकते। तर अशा पद्धतीचं सध्या तरी वातावरण आहे। याच्यामध्ये आपण पाहिलं तर धाराशिव असेल, धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50 ते 40% पीक कापणी प्रयोगावरती त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचं जर आक्षेप नोंदवला तर परिणामी शेतकऱ्यांना पैसे यायला उशीर लागू शकतो। त्याच्यामुळे कंपनीने काय करायला पाहिजे तर ज्या पीक कापणी प्रयोगावरती आक्षेप नाही तर अशी तरी प्रकरणे निकालात काढणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे जर अशी प्रकरणं स्थगित राहिली किंवा याच्यामध्ये दोघांच्या वादातून याचं प्रकरण जर मध्ये कोर्टात गेलं किंवा अशा पद्धतीचं झालं तर शेतकऱ्यांना नक्कीच पैसे खात्यावरती यायला उशीर लागू शकतो। त्याच्यामुळे कंपनीने याच्यामध्ये कोणताही खोडा न घालता याच्यामध्ये राज्य शासनाने बैठका घेणं सुद्धा आवश्यक आहे, कारण राज्य शासनाच्या जे काही कृषी मंत्री असतात त्यांनी व्यवस्थित जर याचा पाठपुरावा केला तर याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। आणि जर व्यवस्थित याचा पाठपुरावा जर केला नाही तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे यायला 100% उशीर लागू शकतो, कारण कंपनी हे शेवटी एक कंपनी आहे, ती शेवटी त्यांच्या कंपनीचं हित कसं साधेल, जास्तीत जास्त हित कसं साधेल याचाच प्रयत्न करत असते। त्याच्यामुळे यासाठी राज्य सरकारचे जे काही कृषी मंत्री असतील त्यांनी याच्यामध्ये एक जास्त बैठका घेऊन एक लक्ष देणं हे सुद्धा तेवढं गरजेचं आहे। धन्यवाद।